तुमचं? आम्हाला या आमच्या गावामध्ये सुपीक जमिनीमध्ये खदान होऊ द्यायची नाही, कारण आमचं गाव जे चांगलं आहे नागपूरपासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे आणि म्हणून आम्हाला इथं खदान हवी नाही, कारण इथले माहिती झाडं तोडल्या जाईल, इथलं पाणी प्रदूषित होईल, कारण आम्ही आताच तलावाचं सौंदर्य कांदरीचं उदाहरण आहे तुमच्या समोर. कांदरी उद्ध्वस्त झाले, शेतकरी डोंगरच्या डोंगर पकडले, शेतीवर परिणाम होईल, आमच्या आरोग्यावर मोबदला काय देतात ते म्हणतात? आम्हाला मोबदला काहीच पाहिजे, आम्हालाही खाण पाहिजे नसते, कारण की आमच्या जमिनीची पोस्टमॉर्टम विच्छेदन करण्यात येऊन झालेलं आहे. कोणमाईसमुळे आम्हालाही खाण पाहिजे नाही, कारण की आमच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. आणि मग समजा खाण कशासाठी तर कोळसा काढण्यासाठी, मग तुम्ही तर म्हणता की सोलरचा घ्या, बरोबर आहे ना. आमच्या शेतकऱ्याला तुम्ही वीज देत नाही, सोलर लावा म्हणता, बरोबर आहे. मग कोळसाची गरज काय आहे, बरोबर आहे ना. आणि नागपूरपासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे. आमच्या गावाच्या 10 किलोमीटरवर गोरेवाडा अंतरवाड कोराडी खूप जवळ आहे, मग ते प्रदूषण नागपूरकरांसाठी पण दुप्पट नाही होणार का? सवालच येत नाही, कारण की मॅडम खदानीमुळे खूप सारा परिणाम होणार आहे. आम्हाला खदान पाहिजे नाही, शेतीवर परिणाम होणार आहे, पाण्यावर परिणाम होणार आहे, आरोग्यावर परिणाम होणार आहे. सर्वात पहिला प्रॉब्लेम पाण्याचा जाणार, शेतीचा ऱ्हास होणार. पाणी नाही राहिलं तर शेती करू शकणार नाही. आणि याच्यानंतर येणारी पिढी बी काही टेक्नॉलॉजी करून शेती करतो म्हटलं, जमिनीत पाणी राहणार नाही तर शेती करणार नाही, म्हणजे सर्वात पहिले शेतीचा ऱ्हास होणार. आणि आम्ही इथले 90% लोक शेतीवर अवलंबून, आमची पहिली जीविका ही शेतीवर अवलंबून व्यवसाय आहे. मग आम्ही करायचं काय, हा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे आमचा पूर्णपणे 100% विरोध आहे या खदानला. पाहिजे नसणार. सुनील येसनकर बोलले. माझं नाव आदित्य नारायण गोमासे बोलले. मुन्ना भैयाजी पाल बोलणे. ग्रामस्थ नामदेव सोनसरे बोलणे.